यानंतर बीड मधल्या एका बातमीकडे जाऊयात। गावामध्ये मूलभूत सुविधा नाहीत म्हणून ग्रामस्थांनी चक्क गाव विक्रीला काढलंय। पाटोदा तालुक्यातल्या खडकवाडी गावातल्या ग्रामस्थांनी गाव विकायला काढल्याचे बॅनर्स लावलेले। पाटोदामधली ही बातमी आपण बघतोय। खडकवाडी गावातले सगळे ग्रामस्थ आहेत जे प्रचंड आक्रमक झालेत, कारण गावात मूलभूत सुविधा नाहीत अशी तक्रार त्यांची आणि त्यामुळे आम्ही गाव विकायला काढलंय असे बॅनर्स या खडकवाडी ग्रामस्थांनी लावलेले। बीड मधल्या पाटोद्यातली ही बातमी आहे। गाव विकण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागितली आहे आणि तशा आशयाचे बॅनर सुद्धा या गावकऱ्यांनी लावलेले आहेत। गावात मूलभूत सुविधाच मिळत नाहीत, त्यामुळे बीड मधल्या पाटोदा तालुक्यातल्या खडकवाडी गावातल्या लोकांनी, इथल्या गावकऱ्यांनी हा निर्णय घेतलाय आणि आम्हाला आमचं गाव विकायचंय, त्यासाठी परवानगी द्या असं म्हणत मुख्यमंत्र्यांकडे परवानगी मागणारं बॅनर या ग्रामस्थांनी लावलेलं आहे, ज्याच्यावर त्यांनी गाव विक्रीला काढलंय असा आशय लिहिलेला आहे। गावामध्ये मूलभूत सुविधा आम्हाला मिळत नाहीत म्हणून गावकरी प्रचंड आक्रमक झालेले आहेत आणि मूलभूत सुविधा मिळत नाहीयेत, त्याच्यामुळे आम्ही गाव विकतोय, त्याच्यासाठी परवानगी द्या अशी मागणी करणारा बॅनर थेट लावण्यात आलेला आहे ग्रामस्थांकडून। यापूर्वी सुद्धा राज्यभरात अनेकदा काही गावकऱ्यांनी अशा पद्धतीचा टोकाचा निर्णय घेतल्याचा आपण पाहिलाय आणि सध्याची ही बातमी बीड मधली आहे। बीड मधल्या पाटोद्यामध्ये खडकवाडी गावातल्या सगळ्या नागरिकांनी हा बॅनर लावलाय। ही दृश्य पुढारी न्यूजवर सध्या आपण बघतोय। मुख्यमंत्र्यांना थेट साथ घातलेली आहे। आम्हाला मूलभूत सुविधा गावात मिळत नाहीत, त्यामुळे गाव विकणे आहे असा बॅनर या ग्रामस्थांनी लावलेला आहे।